नॅशनल अवॉर्ड हा चित्रपट बनवणाऱ्यांचं स्वप्न असतं, जे सत्यात उतरवण्यासाठी ते अनेक कलाकृती म्हणजेच सिनेमे बनवतात. पण तुम्हाला माहितीये का, पहिला नॅशनल अवॉर्ड हा एका मराठी सिनेमाला मिळाला होता. भारतीय चित्रपट निर्मितीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला सिनेमा बनवला. त्यानंतर 1931 मध्ये इम्पिरियल फिल्म कंपनीने आलम आरा हा चित्रपट बनवून एक नवीन पर्व सुरू केलं आणि अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले. हॉलिवूड सारखंच भारतीय सिनेमाला आपली एक वेगळी ओळख निर्माण करता आली. या गोष्टीला अजून प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने इंडियन सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1918 च्या माध्यमातून सेन्सॉर बोर्ड निर्माण केलं. त्यानंतर 10 ऑक्टोबर 1954 साली पहिला नॅशनल फिल्म अवॉर्ड भरवण्यात आला आणि पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाला 1953 मध्ये आलेल्या श्यामची आई या मराठी चित्रपटाला. आणि हा अवॉर्ड त्यावेळेस राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आला. हा क्षण भारतीयांसाठी, सिनेसृष्टी आणि विशेष करून मराठी लोकांसाठी अभिमानास्पद होता.